रात्रीचे आता 8 वाजलेले आहेत. थांबा जरा. काय होतं, पावसाळ्यात पाणीच प्यायलं जात नाही. मग म्हणून म्हटलं आता मुद्दाम चहा नकोच, पाणीच प्यावं. म्हणून चक्क. मग तुम्ही म्हणणार मॅडम उभं राहून काय पाणी पिता? थांबा, बसून पिते. पण पटकन आपण पाणी पिऊन घेतो, उठून बसून काय लक्षात राहत नाही. गटागटा पिऊ नये एवढंच. अगदी तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे, नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी, हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक्स सुद्धा असतात, हल्ली किचन टिप्स सुद्धा असतात आणि खूप मजा असते. आपलं चॅनल म्हणजे एन्जॉयमेंट, इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंट. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असते इन्फोटेनमेंट. तर चला, आजचे हे कानातले बघा कसे आहेत. ह्याच्यावरचं बघा डिझाईन किती छान आहे ना. याच्यात मोराचा डिझाईन आहे, मस्त आहे ना. आज मी गजरा पण घातलाय. तुम्ही म्हणाल कुठे गेला होता का? नाही, मी कुठे गेले नव्हते. पण तुम्हाला सांगते, सकाळपासून इतका पाऊस आहे, इतका पाऊस आहे, बदा 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 पाऊस पडीन, कंटाळा येईन, उदास वाटेन. मग काय करीन? तर मग म्हटलं की चला, मला ते तळलेलं करून खायला अजिबात आवडत नाही. मला ते भजी वडा म्हणजे पूर्वी आवडायचं, पण ह्या वर्षी आवडेल. दरवेळेला आपला स्वभाव बदलत असतो. तर ह्या वर्षी मला अजिबात काही तळलेलं खावंसं वाटेना. ह्या 15 दिवसात तर अजिबात नको वाटायला लागले. तर म्हटलं काहीतरी चटपटत करूया, म्हणून मग जरा बाहेर जायचं होतं. मग हा एक टोचका फ्रॉक घातला, फ्रॉक नाही टॉप घातलेला आहे बघा. एवढा टोचतोय. मग म्हटलं इतका, तसा तो महागाचा आहे, म्हणजे 500-600 रुपयाचा आहे तो. तर तो जो आहे ना टॉप, तर मग म्हटलं की इतर वेळेला नाही, थंडीत फक्त घालता येतो, मग एखादा दिवस घालायचा. मग आज म्हटलं पावसाळा होता, तर म्हटलं उद्याला हे वाळायला पण सोपं पडेल, तर आज हा घातलाय. टोचून बेजार झालेला आहे. ही बघा, ह्याच्यावरची जी जर आहे ना, वयोमानानुसार जर सुद्धा खपत नाही शरीराला. माझी एक मैत्रीण नेहमी म्हणायची, मला जरीच्या साड्या नकोत, मला येऊ नको. आम्ही म्हणायचो किती बाई हिची कौतुकं, फारच बाई असं म्हणायचं बरं का. पण मला अलीकडे आफ्टर कोरोना जसं रक्त पातळ व्हायच्या गोळ्या सुरू झाल्या की नाही, तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की स्किन खूपच नाजूक झालेली आहे, मऊ आहे. आणि त्यामुळे हे सुद्धा मला टोचकं नको वाटायला लागले. अनेक ब्लाऊज जे आहेत ते मी वापरातनं काढून टाकलेले. का तर त्याला जर आहे, जरीचं काही ना काहीतरी आहे, आणि ते टोचतो. आणि ते टोचताना सुद्धा अस्तरमधून सुद्धा टोचतो. त्यामुळे कित्येक ब्लाऊज मी नकोच म्हटलं, आपल्याला हे टोचकं काही नको. तर हा एक टोचका घातलेला आहे आणि 1-2 वेळेला घालणार हा आत्ता पावसाळ्यातच, म्हणजे वाळायलाही सोपं आहे. आणि पांढरा शुभ्र, मला जरा पांढरे शुभ्र कपडे आवडतात. मग म्हटलं पांढरा शुभ्र पण घातलंच होतं. तर इथेच मला दुकानात जायचं होतं, म्हणजे मी संध्याकाळी वॉकिंग करतेच. एवढा बदा बदा पाऊस पडेल, पण मी वॉकिंग करीन, हातात छत्री घेईन बरं का. काहीतरी गंमत करायची. खूप कंटाळा आला आज, उदासीन वाटायला लागले. तर मग म्हटलं चला आता काहीतरी करून खाऊया. तर मग माझ्या डोक्यात आलं की आज आपण पुलावसारखं काहीतरी करूया. आणि नेमका आत्ताच भाजीवाला समोर आला. मी दाखवणार होते, पण आता अंधारही पडलेला आणि एवढा बदा पाऊस पडीन ना की काय सांगू तुम्हाला. तर मग म्हणून मग मी फक्त आता उद्याला मी हे कारल्याचं काहीतरी करीन, तेव्हा दाखवीनच काहीतरी करीन भाजी. मला कारल्याची भाजी फार छान येते करायला, म्हणजे ती कारल्याची आहे तुम्हाला कळणार पण नाही. आणि आता मला मिळालेत गाजरं. तर गाजरं, आलं आणि मस्तपैकी कोथिंबीर घेतलेली आहे ताजी. तर आता ह्या गोष्टी मला सर्व मिळाल्या. आणि कोबी, हा बघा कोबी एवढासाच घेतला, कारण की कसं होतं की अख्खा कोबी होता त्याच्याकडे. तर मग समोरच्या वहिनी म्हणल्या मला पण कोबी पाहिजे. म्हटलं तुम्ही निम्मा घ्या, मी निम्मा घेते. ते म्हणल्या बास. मग आम्ही हा कोबी घेतला. तर म्हटलं आता हे सगळं घेतलेलंच आहे, तर मग पुलाव सारखं करून टाकू. तर आता पुलाव तुम्हाला दाखवते. आणि मी मग पुलाव पाहिजे तर मग म्हटलं की आता रोज शेंगदाणे वापरते, भरपूर शेंगदाणे वापरते. आणि येता जाता आम्ही शेंगदाणे खातच असतो. तिकडे फ्रीजवर तुम्हाला आता शेंगदाणे दिसायला लागलेत की नाही, हे बघा वरती, हे बघा असे ठेवलेले आहेत. तर ते फ्रीजरचे शेंगदाणे सगळेजण सारखं खात असतात. मग म्हटलं आज शेंगदाणे नको. तर मी काय आणले तुम्हाला सांगू का.
म्हटलं तर रोज खायला म्हणून आता हे मी काय आणलेत, मला आता असेच दिलेत त्यांनी याच्यात बांधून. तर हे बघा काजू, मी आता हे काजू आणलेले आहेत. तर हे काजू आता मी थोडेसे फ्राय करणार तुपावरती, म्हणजे असे नुसते सुद्धा खायला खूप छान लागतात आणि त्याच्यावर थोडंसं मीठ घालणार, मस्त लागतात. तुपावर फ्राय करणार बरं का. आणि मी काय आणलेलं आहे तुम्हाला सांगते. मला दोन्ही वेळेला जेवणानंतर पाहिजेच म्हणजे पाहिजेच. तर आता मला चक्क वाळलेले त्यांच्याकडे वेलदोडे मिळाले. नाही तर जरासे हिरवट असले की ते छान नसतात चवीला. तर म्हणून मग मी किती 80 रुपयाचे आणले हे. तर छान आहेत, वास मस्त आहे. तर मला ते तुम्हाला माहिती आहे, दुपारी जेवल्यावर 2 आणि रात्री जेवल्यावर 2 मी कंपल्सरी खातेच. मला ते आवड आहे म्हणा किंवा व्यसन लागलंय म्हणा, पण खूप छान वाटतं. अगदी पावसाळ्यात सुद्धा खाते, थंडीत खाते. मला जेव्हा जानेवारीमध्ये खोकला लागला ना तेव्हापासून ही सवय लागली. कारण की लवंग एखादी काही वाटत नाही, पण जास्त लवंग धरली तर तोंडाला फोड येतात. मग त्याच्यापेक्षा हे बरं वाटतं. म्हणून मग मी वेलदोडे खायला सुरुवात केली आणि ती मला आता सवयच लागली. तर असो, आता आपण सुरुवात करूया कशाची, तर आपल्या पुलावची. मी आधी तांदूळ धुवून घेते आणि मग कसं कसं काय काय करते ते सांगते मी तुम्हाला. तर आता आपण जरा काजू घेऊ. तर मी बारीक गॅस ठेवलेला आहे. हे काजूवरती एक छोटा चमचा तूप टाकलेला आहे, अगदी छोटासा चमचा. आणि हे थोडे फ्राय करून घेणार आहे. हे काजू बघितले की गोव्याला आम्ही लहानपणी गेलो होतो, तर त्यावेळेला अर्थातच सगळे काका वडील लोक सगळे जरा बसले होते आणि मग त्यावेळेला त्यांच्यासमोर हे असे काजू आले डिशमध्ये. आम्ही सगळ्या लहान मुलांनी काजू खाऊन संपवून टाकले होते. तर हे ते काजूच्या आठवणी. तर मग म्हटलं चला आपणही तुपावरती घरात भाजून खाऊ शकतोच ना काजू. ती गोव्याला जाऊन तिकडे कशाला जायला पाहिजे नाही का. थोडेसं वरनं मीठ घालायचं. पाऊस आलाय तर हवा दिसला का उंदीर? हा उंदीर नाही, चुचुंदरी आहे. हे बघा हे बघा चालली बघी, चालली जागा. त्या चुचुंदरीच्या नादामध्ये जरा कांड झालं. हे असू दे, काय होतं असं. तर आता याच्यावर जरा असं मीठ घालूया, छान लागतात जेवताना वगैरे, इतर वेळेला सुद्धा खायला मस्त. तेवढ्यात गोंधळ झाला बघा. ते चुचुंदरी आली ना, तिला मारायला गेले, हाकलायला गेले बाहेर आणि हे असं झालं. असू दे, चलनेवाला ते असं होतंच. ते म्हणून फार लक्ष करावं लागतं. स्वयंपाक करायचं काही सोपं आहे होय? हे मी इथं समोरच खडा मसाल्याचं पाकिट ठेवलं होतं. 10 रुपयाला मिळतं हे असं पाकिट. तर ह्याच्यात काय काय आहे? तमालपत्र आहे, दालचिनी आहे, जिरे आहे, काळे मिरे आणि लवंग आहे आणि एक वेलदोडा पण आहे. तर हा खडा मसाला आपण आता ह्या पुलावसाठी, भातासाठी आपण आता स्पेशल भात करणार आहोत ना. 4च खायचे सगळे तुम्ही घेतले बघा प्लेट हातात. 4च खायचे. घ्या, 4 हातात घ्या. जरा गरम गरम काजू म्हटलं तेवढेच. गाजरं आणि काजू खाणं चालू आहे एकीकडं. तर आपली पुलाव म्हणा, भात म्हणा, रंगीत भात म्हणा, संध्याकाळचं चटपटीत काहीतरी पावसाळ्यात करून खायचं म्हणून आता भाताची ही रेसिपी चालू आहे. मी हा 1.5 वाटी भात धुवून घेतलेला आहे. हा स्वच्छ हा काजू आहे, धुवून घेतलेला आहे स्वच्छ 1.5 वाटी भात. तर हे आहे गाजर, श्रावण घेवडा, आलं, हे वेलदोडे, लसूण, हिरवी मिरची, ढबू मिरची, कोथिंबीर आणि हे काजू. आणि हा सगळा आहे याच्यामध्ये खडा मसाला. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये
कुकर आहे हा माझा छोटा कुकर आहे, हा जुगाडवाला कुकर नव्हे, हा छोटा कुकर आहे. तर याच्यात आपण आधी जरा तेल घालू. जरा तेल जास्त लागेल काय, 1.5 वाटी आहे म्हणजे. चला. ओ ते ठेवा की 4 काजू काय सगळे संपवणार आहे काय. छान लागायला लागलेत नाही, आता मस्त पावसाळ्यात छान वाटायला लागले. ही अशी खडा मसाल्याची पाकिट आमच्याकडे 10 रुपयाला मिळतात. बघा याच्यामध्ये काय काय आहे. मगाशी पण मी तुम्हाला दाखवलं. तर आता हे सगळं मी याच्यात ओतणार आहे. सगळंच आहे याच्यामध्ये बघा. ओतलो मी हे याच्यामध्ये सगळं. बघा मस्त वास यायला लागलेला आहे. तमालपत्र, दालचिनी, वेलदोडा, मिरे, जिरे आणि वेलदोडे. वेलदोडे त्याच्यात पण होतेच बरं का. मस्त मस्त छान. मी बाकीचं सर्व आता हे त्यात घालून घेते, नाहीतर मगासारखं जळेल. मी यामध्ये हळद, तिखट आणि हिंग पण टाकून घेतलेलं आहे. हे बघा, हे थोडंसं असं जरा फ्राय करून घेते. आणि जरा बारीक चालला असता नाही का गाजर. चालतंय का, चालतंय. हां, नाहीतरी काय शिजणारच आहे. बघूया कसं कसं. आणि कढीपत्ता आता काय आणायला जात नाही, कारण भरपूर गोष्टी आहेत त्याच्यात आणि बाहेर प्रचंड पाऊस. त्यामुळे आता काय कढीपत्ता आणायला मी बाहेर जात नाही. मी तांदळामध्येच मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे विसरायला नको. आणि मी बाकी कुठलाही मसाला ह्याच्यामध्ये वेगळा टाकणार नाही आहे. बघूया आता हे कसं होणार आहे ते. यामध्ये तांदूळही आता मिक्स करून घेतलेला आहे. बाकी त्यात कुठलीही डाळ घातलेली नाही, कारण हा मला फक्त भाताचा प्रकार म्हणून करायचा आहे. आणि मी हा पहिल्यांदाच करत आहे, हेही तुम्हाला सांगते. पण एवढं सर्व घातल्यावर कशाला वाईट होईल ना, छानच होणार आहे. पहिल्यांदाच करणार आहे आणि बऱ्याचशा रेसिपीज मी पहिल्यांदाच करत असते, कारण की जे समोर असेल ते घ्यायचं आणि काहीतरी रेसिपी करायची. तर ही सुंदरच होणार आहे. यामध्ये आपण आता मला वाटतं 1.5 वाटी आपण तांदूळ घेतला होता, तर 4-4.5 वाटी आपण पाणी घालूया. 4-4.5 वाटी घालूया. हे 3 वाटी आहे. 4.5 वाटी पाणी घातलेलं आहे. 1.5 वाटी तांदूळ होते आणि बाकी सगळा माल मसाला. आणि याच्यातच आता मी हे काजू टाकून देते. बघूया काय काय कशी कशी चव लागते. आणि आता 2-3 शिट्ट्या मारूया मस्तपैकी. आता हा जुगाडवाला कुकर नाहीये बरं का, साधा आहे माझा. पण तरी ह्याला सुद्धा इथे जरा हे होतं ना, हे हलायला लागलं होतं, म्हणून इथे आपला चमचा असतो ना, त्यानं आत्ता असं घट्ट केलेलं आहे. हे सगळ्यांना होणारे प्रॉब्लेम्स असतात. हे बघा, इथं जरा तेल सोडून घेते म्हणजे वाफ जाणार नाही. तेल सोडून घेते, वाफ पडणार नाही, वाफ पडू नये म्हणून. हां, ठीक आहे. चला, आता इथंच उभंच राहायला पाहिजे, कारण की कुकर फार भरलेला आहे, त्यामुळे इथेच उभं राहायला लागणार मला. आपल्याकडे खोबरं आहे ते खवणून घेऊया आपण. आणि हे अशा पद्धतीने पिळलेली लिंबाची सालं मी ठेवलेली असतात कुकरात घालायला, अशीच ठेवलेली असतात फ्रीजमध्ये. तर आता कोथिंबीर आणि खोबरं. ओके, म्हणजे शिट्टी होणार आहे की नाही बघितलं. हो, इकडे वाफ जातीये का हे बघितलं, जरासं वर उचलून बघितलं. तर आता आपण खोबरं खवणून घेऊया. तर तुम्हाला माहिती मी खोबरं कसं खवणते. ही विळी आणि विळीवरती खवणायचं असं. खोबरं हे असंच खवणायचं, म्हणजे सगळ्यांना येत नाही खवणायला, अलीकडे तर नाहीच. पण हे असं दोन्ही हाताने असं खवणायचं. जरा बघावं लागतं, तर जाईल एक पटकन हात. जरा प्रॅक्टिस पाहिजे. बेतानी करायचं, पण असंच खोबरं खवणायचं. हे खवणता खवणता हे असंच निघालं खोबरं. आता काय करायचं, आता मिक्सरमधनं काढायला पाहिजे. राहू दे, खोबरं घालायचं कॅन्सल. उद्याला चटणी करू याची, नुसतं हे कोथिंबीर घालूया त्याच्यावरती भातावरती. हे आता चटणीसाठी बरोबर झालं. हे
थोडक्यात जर का फ्रीजमध्ये तुम्ही वाटी ठेवली तर हे असं खोबरं निघतं बघा. हे असं खोबरं निघतं. वाटी जर का ही अशीची अशी ठेवली फ्रीजमध्ये तर हा नवीन शोध लागला. म्हणजे असं असं काढत बसायला नको. कुकीला दगा. बारीक करते. बारीक करा, बारीक करा. हा, बारीक केलं तर बरोबर होणार. मगाशी जरा मोठा ठेवला होता ना, तेवढ्यात फसफसलं ते. तर बारीक केला आता ते फसफसणार नाही. आता 3-4 शिट्ट्या होऊ दे, 4-5 होऊ दे, बारक्या बारक्या बारक्या. पण पहिल्या शिट्टीला हे जरा दुर्लक्ष झालं हो, तिकडे गेले खोबऱ्याच्या नादात. हे बघा, इकडे लक्ष ठेवूनच उप बसायला पाहिजे. फस्सकन वर आलं तर लगेच वरनं मारायला पाहिजे. पण बारीक केलाय म्हणजे मग तसं फस्स होणार नाही. आता वरनं वर येणार नाही फसफसून. झालं. म्हणजे इकडे लक्ष पाहिजे. हे बारीक असलं तर व्यवस्थित शिट्ट्या होणार. हॅलो. हा, छोट्यासाठी घेऊन जा. हा, पुलाव केलाय ग. हा, घेऊन जा घेऊन जा. जरा छत्री घेऊन पाठव त्याला. हा, घेऊन जा घेऊन जा. स्कूलला सुट्टी नाही मिळालेली अजूनही? 3 दिवस. का? पावसामुळं? पूर तुमच्या तिकडे जायला जागाच नाही. बरोबर आहे बरोबर आहे. बर, गरम गरम जरा शिटी उतरू दे. गरम गरम देते काय? मस्त. वास कसा आला रे? छान. छान आला नाही वास? मस्त ना. वाव. हे बघ, जरा धर रे असं. बरोबर इथं धर. धर इथं. तुझा हातच दिसेल बघ. धर की हात व्यवस्थित. इथं धर की. वरनं धर. गुड. वाव, छान झालाय ना रे. एवढा भरपूर होता रे, त्यामुळं मग शिट्ट्या अशा झाल्या. अरे वा, वास तर फारच सुंदर झालाय. जरा हे मोठं असतं तर आणि छान झालं असतं. थांब, तुला कुंड्यात घालून देते. थांब, बाउलमध्ये. का आहे काय तुमच्या घरात लिंबू? मग तेवढ्यासाठी आईला लिंबू सगळं काढावं लागेल, करावं लागेल. हे बघ, मस्त लिंबू पिळलेला आहे. आणि थोडं खोबरं कोथिंबीर घालून देते काय. एक चालेल. झाकण घालून घेऊन जा. तू वगैरे सगळे बघतात ना, पाहिजे नाही. तळून देऊ का एक? हा, थांबा देते. बघा बरं बेत कसा छान झालाय. मस्त गमगमट. वास तर छान यायला लागलाय. कढी दिली आहे मावशीनी. तूप झालं. आणि पुलावच म्हणायचा. जरा मऊ केलाय कारण की जरा दाताचा प्रॉब्लेम चालू आहे ना. आणि ही लसणाची चटणी. वाह, सुंदर बेत झालेला आहे. पापड तेवढं भाजून देते पटक्कन. काय घालून बसलाय हो, उकडेल आता. खोबरं कोथिंबीर घ्या. हे घ्या खोबरं कोथिंबीर. तुम्हाला पापड देते. हा, चला पापड भाजूया आता. हे घ्या गरम गरम पापड. बरं झालंय ना टेस्ट? चला, मी जरा 10-15 मिनिटांनी बसणार आहे. बघूया टेस्टला कशी झाली ती. मस्त झाली. तुम्हाला का मीठ जास्त वाटलं, कमी वाटलं? तुम्ही घालून घेतलंय. हा, जरा मीठ कमी पडलं. बरोबर. हल्ली मिठाचा जरा अंदाज लागत नाही कारण मिठाची पिशवी काढली ना नवीन. मीठ कमी जास्त खात असते. पण मस्त झाली ना टेस्ट.